ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केलेले आहेत। ज्यांच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत ते निलेश मगर माझ्यासोबत आहेत। तुम्ही देखील पाहिलेलं असेल, तुमच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत। मुंडवा जमिनीचा गैरव्यवहार झालाय त्याच्यात तुमच्यावर आरोप झालेले आहेत। तुम्ही 2018 साली पॉवर ऑफ पॅटर्नी करून घेतली, तुमच्यावर देखील कारवाई व्हावी मागणी केली। ॲक्च्युली हे प्रकरण थोडंसं मी आपल्याला सविस्तर सांगतो। तो प्रभाग आणि ते नागरिक माझ्या प्रभागात 2017च्या प्रभागात आले। त्याच्यानंतर ते नागरिक माझ्याकडे आले की असा आमचा विषय आहे, आम्हाला त्याच्यात मदत करा। बरं, आता हे नागरिक कोण आहेत? तर हे त्या जमिनीला असलेले संरक्षित कुळ, त्यावेळेस लागलेले ब्रिटिश काळापासून ते कुळ होते त्याच्यात, आणि त्यांना आता त्यांची जागा परत हवी होती। मग मी म्हणलं बाबा तुम्हाला मी मदत करतो। मदत करण्यासाठी जी काही पॉवर ऑफ पॅटर्नी शासनाची त्यांची लागणार होती, शासनाच्या दरबारी पेपर सबमिट करायला किंवा कोर्ट केस करायला, त्याच्यासाठी आम्ही ती पॉवर ऑफ पॅटर्नी त्यांच्याकडनं करून घेतली। तोपर्यंत ह्या जमिनीतलं आम्हाला काही माहिती नव्हतं। बरं, हा जो आत्ताचा विषय आहे आणि हा विषय मिक्स करता येणार नाही। पण ती जमीन वतनाची आहे तरी देखील कुळाची जमीन दाखवून तुम्ही ही सगळी पॉवर ऑफ पॅटर्नी चुकीच्या पद्धतीने करून घेतली असा तुमच्यावर आरोप आहे। नाही ना सर, आता कागदपत्र जे सांगतात ते ना, ते 1965 पासून ढमढरे आणि पासलकर हे त्या जमिनीवरती कुळ आहेत। ते आज तागायत पण कुळ आहेत त्या जमिनीवरती। जरी मुंबई सरकार, आम्हाला नंतर कळालं की ते मुंबई सरकार नाव आहे। 2018ला नंतर आम्ही जी कागदपत्राची छाननी केली, सगळं झालं, वकिलांकडनं माहिती घेतली। वकिलांनी सांगितलं की बाबा आता ही सरकारी जमीन आहे, आपल्याला ह्याच्यात काही पेपर्स डॉक्युमेंट पुढचे काही करता येणार नाही। मग आम्ही त्याच वेळेस थांबलो। तुम्ही अजित पवारांच्या पक्षात आहात आणि अजित पवारांना ही जमीन खूप आधीपासूनच पाहिजे होती, त्यासाठी तुमच्या नावावर पॉवर ऑफ पॅटर्नी करायला लागले अशा प्रकारचा आरोप केला जातो। ही जमीन नक्की लाटण्याचा काय प्रकार होता का? अगदी बिलकुल काही नाही। अजित दादांना तर आजपर्यंत माहीत नाही की आमची त्याच्यात पॉवर ऑफ पॅटर्नी वगैरे आहे। आणि विषय काय होतोय दादांच्या कडनं जरी काही असेल, त्या विषयाचा आणि हा विषय एकत्र होऊ शकत नाही। ती जमीन आहे ॲक्च्युली वतनाची, महार वतन म्हणून सरकारने त्यांना दिली होती। त्याच्यावरती हे कुळ आहेत आणि त्या कुळांकडनं आपण घेतलेली आहे। म्हणजे कुठलं ज्या दिवशी आपल्याला कळालं की बाबा आता हे होणार नाही, जमीन सरकारकडे जमा झालेली आहे, आणि आता ह्याच्यात त्यावेळेसच आम्ही कुळांना सांगितलं। 2018 नंतर साधारण आम्ही तहसीलदार, कलेक्टर यांच्याकडे अर्ज केले। कलेक्टरांनी वगैरे ती काही फाईल सबमिशन आमची त्यावेळेस करून घेतली नाही की बाबा ह्यावेळेस आता ह्याच्यात काही होणार नाही। अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे की 2018ला तुमचं सरकार नव्हतं, त्यावेळी ही सगळी पॉवर ऑफ पॅटर्नी करून घेतली, आणि त्याच्यानंतर आता अजित पवार उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याच्या नंतर आमेडिया कंपनीला ही जमीन विकण्याचा प्रयत्न केला गेला। हे सगळं ठरवून ही जमीन अडकवण्यासाठी तुम्ही पॉवर ऑफ पॅटर्नी करून घेतली। सर, आता ॲक्च्युली तसं जर असतं ना तर त्याच्यात कुळ आलेच असते ना। जर एखादी तुम्ही जमीन घेताय आणि ती जर तुम्हाला क्लिअरच करायची आहे, तर तुम्ही ते कुळ बाजूला कशाला ठेवले असते ना? त्या कुळांचे पण राईट्स गायकवाडांचे ज्यावेळेस घेतले त्याच वेळेस कुळांचे पण ह्यांनी घेतले असते ना। असा हा सगळा विषय आहे। त्याच्यात हे आणि तो असा विषय काही झालेलाच नाही आजपर्यंत। म्हणजे ह्या विषयात ना माझं पवारांच्या कुठल्याच ह्यांच्याशी बोलणं झालं नाही, कुठल्या लोकांशी झालं नाही। मी त्यांच्याकडे गेलो नाही, ते माझ्याकडे आले नाहीत। एवढं एकदम क्लिअर आहे। ज्या दिवशी आम्हाला कळालं की हे पुढं होणार नाही, त्याच दिवशी आम्ही हा विषय सोडून दिला ना। त्याच्यानंतर आमचे जे काही पेपर्स आम्ही सबमिट केलेत तहसील ऑफिसला, त्याचे सगळे आमच्याकडं कागद आहेत की बाबा हे असं झालंय, आणि ह्यांनी आम्ही सबमिशन केलं। ज्या दिवशी कळालं की बाबा आता ह्याच्यावरती शासनाकडे ही जमीन असल्यामुळं ही जमीन परत काही आता कुणाला
मिळणार नाही त्या दिवशी आम्ही प्रयत्न सोडून दिले. जर असतं तर अजून जास्त काहीतरी त्याच्यात आम्ही पुढे गेलो असतो ना. आणि माझा मतदार आहेत, माझ्या प्रभागातले आहेत, ते माझ्याकडे आले. त्यांना मदत म्हणून किंवा असा ह्याच्यात काही पैशाचा व्यवहार झाला माझा तोच प्रश्न होता की ही जेव्हा 2018 सालची पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली त्यावेळेस पैशाचे व्यवहार झाले होते का किंवा काही पैशाचं घेणं देणं झालं होतं का? शून्य पैशाचा व्यवहार झालाय. शून्य. त्यांनी विश्वासाने माझ्याकडे पॉवर ऑफ अटर्नी दिली आणि ज्या दिवशी मला कळालं त्या दिवशी मी त्यांना सांगितलं की दादा आता ह्याच्यात काही पुढं आपल्याला जाता येणार नाही. सगळेच डमडरे कुटुंब असतील त्यांचं, पुढे जाता येणार नाही. आता मग हे आरोप होत आहेत तुमच्यावर, का आरोप केले जात आहेत? अंजली दमानी यांनी थेट तुमचं नाव घेतलंय, का तुमच्यावर आरोप केले जातात, काय वाटतंय? आता ह्याच्यातलं मला काही, मी अगदी छोटा कार्यकर्ता आहे, काहीच आयडिया नाहीये की काय उद्देशाने त्यांनी आरोप केलेत, काय केले, काय कशासाठी केलेत. ऍक्च्युली त्यांना बी ज्या वेळेस सत्य परिस्थिती त्यांना पण माहिती होईल त्यावेळेस ते आरोप म्हणजे करायचे. अंजली दमानी या सांगतायत की एका महसूलच्या बड्या अधिकाऱ्यांनी हे सगळे पेपर त्यांना दिलेले आहेत आणि हे सगळे पेपर तुम्ही जे पॉवर ऑफ अटर्नी करून घेतले ते पेपर आता खारगे समितीला देणार आहेत. जी खारगे समिती या सगळ्या गैरव्यवहाराचा तपास करते त्यांना दिले जाणार आहेत आणि तुम्हाला देखील चौकशीला बोलवावं अशी त्यांनी मागणी केली. नाही, मी 100% जाईल ना चौकशीला. मी सरकारच्या विरोधात किंवा कुठल्याही यंत्रणेच्या विरोधात जाऊन काही काम केलेलंच नाहीये. अगदी प्लेन किंवा मी कुणाला पैसे दिलेत त्याच्यात असं काही माझा रोलच नाहीये ना. जर समजा पैसे दिले असते किंवा त्यांच्याकडनं मी खरेदी खत करून घेतलं असतं तर ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. मग आता अंजली दमानी यांनी जे आरोप केले त्यांच्या विरोधात तुम्ही कोर्टात धाव घेणार आहे तुमची मानहानी केली म्हणून? मला नाही वाटत काही ह्या करण्याची गरज आहे, पण जर भविष्यात तशी गरज लागली तर ते पण करू आम्ही. आणखी गौप्यस्फोट करणार आहेत अंजली दमानी म्हणतायत की या प्रकरणात माझ्याकडे अनेक पेपर आहेत, मी हळूहळू ते सगळे बाहेर काढणार आहेत, ते तुमच्या संबंधीतील असतील असं वाटतंय? 1000% नाही. आमचा रोल हा ते जे शेतकरी आहेत त्यांच्या पुरताच आहे आणि म्हणजे कुळाच्या विषयापुरता. आणि तो आजचा ह्या प्रकरण आणि 2018चा विषय असा काही मिक्स होऊ शकत नाही. अंजली दमानी या मिक्स करण्याचा प्रयत्न करतात असं म्हणणं आहे तुमचं? आता त्यांनी तो केलाय, कसा केला परमेश्वराला माहिती, पण आमच्याकडनं त्याच्यात कुठलं चुकीचं म्हणजे शासनाच्या विरोधात जाऊन किंवा शासनाची जमीन हडपण्याच्यासाठीचा काही विषय झाला नाही. जे काही पेपर्स आहेत उद्या समितीने जरी आम्हाला बोलवलं तरी आम्ही त्यांना ते दाखवू की बाबा हे असं असं आहे. ते ढमढरे कुटुंबीय आहे. खारगे समितीने तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं तरी तुम्ही जाणार सगळे पेपर घेऊन? 100% जाणार, 100% जाणार. काही त्याच्यात नाहीच आहे काय तर मी कशाला थांबू ना त्याच्यात. एकूण क्षेत्र किती आणि तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी किती क्षेत्राची करून घेतली होती? ऍक्च्युली ते काहीतरी 43 एकराचं क्षेत्र आहे एकूण क्षेत्र. आणि ह्यांचं शेअर काय डिफाईंड व्हायचा होता त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो सरकारकडे की हा शेअर आम्हाला डिफाईंड करून द्या. आम्ही अर्ज वेळोवेळी पाठवलेले आहेत, काही माहिती अधिकारात अर्ज पाठवलेले आहेत, ते सगळे माझ्याकडे फाईल आहे. आता पेपर आहेत ते सगळे तुमच्याकडे? हो आहेत ना. तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांना आणि त्या कुळातील जे लोक आहेत त्यांना मदत करण्याच्या हेतूने ही सगळी पॉवर ऑफ अटर्नी केली गेली. नेमकी काय मदत हवी होती त्यांना? त्यांना शासन दरबारी त्यांचं जे चालत आता सर्वसामान्य माणसाचं नाही पोचू शकत, ते अगदी शेतकरी आहेत, एकदम प्लेन शेतकरी आहेत. आज पण ते शेतीच करतात, जरी हितं करत नसेल तरी दुसरीकडे जाऊन ते शेतीच करतायत. तर त्यांना त्या सगळ्या विषयाचं नॉलेज किंवा कोर्ट केस करणं, प्रांत अधिकाऱ्यांकडे तुमच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी केल्यानंतर मदत कशी होणार होती? त्यांच्या नावावर असताना देखील मदत करू शकला असता तुम्ही? हो. हे बघा, मग पॉवर ऑफ अटर्नी करण्याचं कारण काय? ते सगळी शेतकरी मंडळी आहेत, त्यांना रोजच्या रोज डे टू डे कामाच्या त्यांच्या म्हणजे ती अगदी जमीन सरकारची डे टू डे कामात त्यांना वेळ मिळत नव्हता. म्हणजे अगदी हातावर पोट असलेली सगळी मंडळी आहेत. ते पण काही खूप मोठी मंडळी नाही आहेत की
माझं हे काम बाजूला ठेवून मी बाकीचा कोर्टाचं किंवा तहसीलला जाणं, कलेक्टरकडे जाणं, वेळ घालवणं, ह्याच्यासाठी ती पॉवर ऑफ अटर्नी त्यांनी आम्हाला दिली होती. मग ही पॉवर ऑफ अटर्नी झाल्यानंतर तुमच्याकडून काय काय प्रयत्न केले गेले आणि ह्या सगळ्या प्रकरणाचा शेवट कसा झाला? म्हणजे तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली, त्याच्यानंतर तुम्ही सरकारकडे काय काय पाठपुरावा केला, महसूल अधिकाऱ्यांकडे काय काय पाठपुरावा केला? आम्ही तहसीलला अर्ज दिले की हे असे कुळ आहेत त्या जमिनीवरती, डमडरे आणि पासेलकर, आणि त्यांना त्यांच्या जमिनीचा अधिकार मिळावा त्यांच्या जमिनीतला, हा प्रयत्न झाला. त्याच्यानंतर आम्हाला कळालं की हे आता जमीन सरकार, मी पहिल्यापासून तेच सांगतो की ही जमीन आता मुंबई सरकार आहे, ह्याच्यात काही तुम्ही करू शकत नाही. त्याच दिवशी आम्ही सगळे प्रयत्न थांबवून टाकले की होत नाही, मग करायचं काय. मग 2018 ते 2025 जर काय झालं असतं तर त्याच्यात आम्ही डॉक्युमेंट केले असते ना, किंवा आमचं जर काय त्याच्यात उद्देश असता तर आम्ही त्यांच्याकडनं खरेदी खत करून घेतलं असतं, काहीतरी केलं असतं. अशीच पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानींनी देखील केलेली आहे. त्यांची तुमची काय ओळख आहे का, शीतल तेजवानींची तुमची? ॲक्च्युली मला त्या गायकवाड फॅमिलीचं आणि तेजवानींचं काही विषय ज्ञातच नाही आहे, काय प्रकरण माहित नाही, काहीच नाही. अगदी मी ब्लँक आहे. माझ्याकडे आले ढमडरे, माझ्याकडे गायकवाड आले नव्हते. गायकवाडांचं त्या जमिनीशी संबंध हे आम्हाला पेपर तपासल्यावरती, ज्यावेळेस आमच्याकडे सगळं आलं त्यांचे पेपर्स, आम्ही माहिती अधिकारात काही पेपर्स काढले, त्यावेळेस कळालं की ह्या जमिनीचा गायकवाडांशी पण संबंध आहे. मग त्याच दिवशी आम्ही डमडऱ्यांना पण सांगितलं की बाबा विषय किचकट आहे, कोर्टात जायला लागेल आपल्याला, कोर्ट जो काही निर्णय देईल. पण काही अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की आता ह्याच्यात प्रयत्न करू नका, हे सरकार जमा झालेली. त्या दिवशी आम्ही हा विषय सोडून दिले. जे पॉवर ऑफ अटर्नी झाली होती त्याची माहिती अजित पवारांना वगैरे होती का, की तुम्ही ही पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली, किंवा अमेडिया कंपनीला किंवा पार्थ पवारांना हे काय माहित होतं का? नाही, बघा ना दादा, जर तसं माहिती असतं की हे डॉक्युमेंट आहे तर त्यांनी पहिलं मला बोलले असते ना की बाबा ह्याच्यात काय नक्की डॉक्युमेंट आहे, काय आहे. म्हणजे अजित पवारांचा याच्याशी काही संबंध नाही? नाही, कुणाचाच नाही. म्हणजे अगदी खरं सांगतो की हे म्हणजे 2018ला विषय झालेला आहे, आणि आम्हाला ज्या दिवशी कळालं की हा विषय होत नाही त्या दिवशी आम्ही थांबून ठेवला. मग कुणाला सांगणं, इन्फ्लुअन्स वापरणं, असा हा काहीच ह्याच्यातला प्रकार नाही झालेला की बाबा आपण पालकमंत्र्यांकडं जा किंवा अजून महसूल मंत्र्यांकडे जा. आम्ही महसूल डिपार्टमेंटला पण फाईल्स, महसूल मंत्र्यांना काही पत्र वगैरे तुम्ही दिलं होतं की, किंवा काय महसूल मंत्र्यांशी काही संपर्क झाला होता? बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. आम्ही इथल्या लेवललाच करत होतो की होतंय का. हा सगळा टाइम जाण्याचा विषय होता. ज्या दिवशी आम्हाला कळालं की बाबा हे होणार नाही त्या दिवशी आम्ही विषय थांबवून टाकला. मग अंजली दमानी यांनी जे आरोप केले ते सगळे खोटे आहेत असं म्हणणं आहे तुमचं? हो, निश्चितच, निश्चित. नक्कीच. आपण पाहतोय की सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी जे आरोप केलेले आहेत ते सगळे खोटे असल्याचं यांच्याकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन विकी चौहानसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.